नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2025 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. 2024मध्ये TCS जर तुमचा पेपर घेत असेल तर 2025च्या चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला खूप जास्त प्रमाणात विचारले जाऊ शकतात. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. खालीलपैकी कोणास भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आलेला आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. 2025मध्ये भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, मंगळुरू, कर्नाटक. मंगळुरू, कर्नाटक हे 2025मध्ये भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. भारताचा 89वा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, रोहित कृष्णा एस. भारताचा 89वा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, रोहित कृष्णा एस. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्नाची उत्तरे जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 4. म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताकडून कोणते अभियान राबवण्यात आले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, ऑपरेशन ब्रह्मा. म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताकडून कोणते अभियान राबवण्यात आले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, ऑपरेशन ब्रह्मा. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, भिवंडी. छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आलेले आहे? तर भिवंडी या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. 2025च्या चालू घडामोडीवर हा प्रश्न आहे. पहिले म्हणून हा प्रश्न खूप महत्त्वाचा असणार आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्य सरकारने ई-भविष्य पेन्शन सुधारणा उपक्रम सुरू केला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, अरुणाचल प्रदेश. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. भारतातील पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, सिक्कीम. भारतातील पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, सिक्कीम. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. देशातील पहिले इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी कुठे सुरू होणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई. देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी कुठे सुरू होणार आहे? तर मुंबई या ठिकाणी सुरू होणार आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. मिस इंडिया 2025ची विजेता खालीलपैकी कोण ठरले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, मनिका विश्वकर्मा. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. मिस इंडिया 2025ची विजेता खालीलपैकी कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, मनिका विश्वकर्मा. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. हुनर अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, चंद्रबाबू नायडू. चंद्रबाबू नायडू हे हुनर अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री बनलेले आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. बॅडमिंटन विश्वचषक 2024 कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहे?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए भारत. बॅडमिंटन विश्वचषक 2024 कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहे? तर भारत या देशामध्ये आयोजित केले जाणार आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. 2025मध्ये कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए हरियाणा. 2025मध्ये कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए हरियाणा. सर्व परीक्षांसाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरणार आहे. योजनेवरती तुम्हाला नक्की हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. रुद्र प्रकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. रुद्र प्रकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य हे रुद्र प्रकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए प्रवीण परदेशी. प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्र्याच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. 66वा महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण बनलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वेताळ शेळके. 66वा महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण बनलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वेताळ शेळके. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान योद्धा कोण ठरला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए श्रवण सिंग. ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान योद्धा कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए श्रावण सिंग. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. झाडांसाठी महाराष्ट्रातील पहिली ट्री ॲम्ब्युलन्स कोठे दाखल होणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए पुणे. झाडांसाठी महाराष्ट्रातील पहिली ट्री ॲम्ब्युलन्स कोठे दाखल होणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पुणे या शहरामध्ये. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले असून तो कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए चिनाब नदी. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही IMP करून देखील ठेवू शकता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले असून तो कोणत्या नदीवर बांधला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए चिनाब नदी. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए शकुंतला खटावकर. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. जपानला मागे टाकत भारत जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए चौथी. जपानला मागे टाकत भारत जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए चौथी. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. विस्डेन क्रिकेट ऑफ द इयर 2025 कोण ठरले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जसप्रीत बुमराह. विस्डेन क्रिकेट ऑफ द इयर 2025 कोण ठरलेले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए जसप्रीत बुमराह. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. जुलै 2025मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्रपती जॉन महान यांनी पंतप्रधान मोदींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला? खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि प्रश्न समजून घेण्याचे गरजेचे आहे.
इथे प्रश्न विचारण्यात आला आहे की जॉन महान यांनी पंतप्रधान मोदींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला, तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए घाना. घाना या देशाचे ते राष्ट्रपती आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. जून 2025 मध्ये गुप्तचर भारतीय संस्था RAWचे नवे प्रमुख कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पराग जैन. जून 2025 मध्ये गुप्तचर भारतीय संस्था RAWचे नवे प्रमुख कोण बनलेले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए पराग जैन. पराग जैन हे जून 2025 मध्ये गुप्तचर भारतीय संस्था RAWचे नवे प्रमुख बनलेले आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. 54वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मिथुन चक्रवर्ती. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.